आणि आज अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज भरतील। ते उमेदवारी अर्ज भरताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांची हजेरी असेल। अर्ज भरण्यापूर्वी सुजय विखेंकडून शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाईल। सकाळी 11 वाजता माळीवाडा बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात होईल। रॅलीनंतर दिल्ली गेट परिसरात एक छोटेखानी सभा सुद्धा होणार आहे। तर आज अर्ज भरण्याच्या दिवशी सकाळी सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे या दोघांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुनील बोंगण यांनी। महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। थेट त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आज आपण उमेदवारी अर्ज भरता आहात, किती विश्वास आहे, कशा पद्धतीने? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे, देशाच्या जनतेला, अहिल्यानगरच्या जनतेला, आणि म्हणून अबकी बार 400 पारचा जो नारा आहे, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीचा होणार हे जनतेने ठरवलंय। जिल्ह्यामध्ये झालेल्या विकास कामाच्या आधारावर आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या केलेल्या विकासावर 100% इथं विजय भारतीय जनता पार्टीचा होणार। किती विश्वास वाटतो या निवडणुकीमध्ये? संपूर्ण विश्वास आहे। मी तर माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोललो की ही निवडणूक फक्त एक आता ज्याला आपण म्हणतो सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितल्या जातात, पण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं काम हे जनसामान्य माणसापर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे त्याला ठिकाणी फार जास्त जाहिरातीची गरज नाही। जनता बाहेर निघाल्यानंतर मोदीजींनाच मतदान टाकणार याबाबतीत कुठली शंका नाही। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत। काय एकंदरीत सांगाल, आज सुजय विखे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरतायत, किती विश्वास आहे? की ही निवडणूक ऐतिहासिक आहे देशाच्या दृष्टीने, आणि तिसऱ्यांदा देशातल्या जनतेनं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचा निर्णय केलेला आहे। आणि ऐतिहासिक दृष्टीने की अबकी बार 400 पार हा जो देशवासियांनी नारा दिलेला आहे, त्यामध्ये आपल्या अहिल्यानगरचे दोन्ही खासदार हे महायुतीचे निवडून जाणार आहेत। त्यामुळे उमेदवारांचा विजय आमच्या दोन्ही हा निश्चित आहे। एकंदर जर बघितलं तर पवारांनी सातत्यानं विखेंच्या विरोधामध्ये उमेदवार दिला किंवा त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केलेला दिसलेला आहे। कसं बघता या निवडणुकीकडे? यंदा देखील तसा प्रयत्न होता आहे की त्यांच्या शरद पवारांचा प्रयत्न जो आहे तो फार जुना आहे, त्यांना आमच्याशिवाय करमत नाही, आणि त्यामुळे ते येत असतात, हरकत नाही। त्यांना त्यांची भूमिका ते मांडत राहतात, त्यांचं योग्य वेळ उत्तर देऊ आपण त्यांना। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।